मित्रांनो, आपल्या देशात सार्वजनिक वाहतुकीचा अनुभव अनेकदा त्रासदायक असतो. वेळेवर बस न येणे, ड्रायव्हरचा बेशिस्त वागणं आणि सुरक्षिततेच्या बाबतीत तर विचारायच नको. पण महाराष्ट्र सरकारने आता या सगळ्यावर उपाय शोधण्याचा निर्णय घेतला आहे. MSRTC म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लवकरच बाजारात आणणार आहे तब्बल 3000 स्मार्ट बसेस. पण या बसेस खरंच स्मार्ट आहेत का? यामागचं राजकारण काय आहे आणि तुमच्या आमच्या खिशाला याचा किती फटका बसणार आहे? चला आज या संपूर्ण विषयाचा अभ्यासपूर्वक डेटा आणि आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात. मित्रांनो, स्मार्ट बसेस म्हणजेच काही फक्त AC बस किंवा फॅन्सी दिसणाऱ्या बस नाहीत, तर या योजनेअंतर्गत जी बसेस आणली जाणार आहेत त्यात हे महत्त्वाचे फीचर्स असतील. त्यामध्ये मित्रांनो, AI आधारित CCTV कॅमेरा असेल. बसमध्ये काय सुरू आहे हे थेट कंट्रोल रूमकडून मॉनिटर केलं जाईल. GPS ट्रॅकिंग, प्रवाशांना मोबाईल ॲपवरून बस कुठे आहे ते बघता येणार आहे. तसेच फायर सेफ्टी सिस्टीम, फोम आधारित टेक्नॉलॉजी जी काही सेकंदात आग विझू शकते, ती टेक्नॉलॉजी या बसेसमध्ये देण्यात येणार आहे. वायफाय आणि डिजिटल TV, प्रवास करताना मनोरंजन आणि माहिती दोन्ही भेटावी यासाठी वायफाय आणि डिजिटल TV सुद्धा त्यामध्ये असणार आहे. ड्रायव्हर ब्रेथ ॲनालायझर, नशेत वाहन चालवण्यापासून प्रतिबंध बसावा म्हणून हे एक सिस्टीम त्यामध्ये टाकण्यात येणार आहे. मित्रांनो, हे ऐकायला कितीही आकर्षक वाटत असलं तरी यामागे गंभीर पार्श्वभूमी आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावर एक घटना घडली. त्यामध्ये महिलेवर अत्याचार करण्यात आलेला होता. या घटनेमुळे समाजात खूप मोठा संताप उसळला होता. त्याचा परिणाम म्हणून सरकारने निर्णय घेतला आहे. बस फक्त चालवायची नाही तर टेक्नॉलॉजीने सुरक्षित बनवायची, ही या मागचा उद्देश आहे. या 3000 बसेससाठी खर्च होणार आहे सुमारे 2300 कोटी रुपये. यातून एक बस सुमारे 70 ते 80 लाख रुपये खर्चाची आहे. पैसा येणार आहे 2 ठिकाणावरून, राज्य सरकारचा निधी आणि स्मार्ट सिटी मिशन CSR निधी. यामध्ये काही प्रायव्हेट कंपन्याही यामध्ये सहभागी होतील. पण इथे एक प्रश्न उठतो, एवढा पैसा जर बससाठी वापरला जातोय तर ही गुंतवणूक सामान्य प्रवाशाच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल का? तर यामध्ये फायदे असे आहेत की बस आता GPS ट्रॅकिंगमुळे वेळेवर पोहोचतील. तसेच CCTVमुळे महिलांच्या सुरक्षेत मोठा वाढ होणार आहे. तसेच ड्रायव्हरची मद्यपाची तपासणी थेट वाहन सुरू होणार नाही. ज्यावेळेस मद्यपानाची तपासणी केली जाईल त्यावेळेसच वाहन सुरू होईल. यामध्ये धोके आणि चिंतेच्या गोष्टी सुद्धा दिलेल्या आहेत त्यांनी. त्या अशा आहेत की CCTVचे डेटा सिक्युरिटी प्रश्न, गोपनीयता कुठे असणार, तसेच या यंत्रणांची देखभाल कोण करणार आणि AI आधारित सिस्टीमची शहरी भागात अंमलबजावणी सोपी असेल, पण ग्रामीण भागाचे काय? काही तज्ज्ञांच्या म्हणणे असे आहे की ही योजना निवडणूक पूर्व घोषणांसाठी आहे. स्मार्ट हा शब्द वापरून मतदारांना आकर्षित करायचं, पण वास्तवात जर अंमलबजावणी योग्य झाली तर ही भारतातील पहिली AI समर्थित पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम ठरू शकते. मित्रांनो, स्मार्ट बसेस ही एक आशावादी संकल्पना आहे, पण हे तंत्रज्ञान सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवू शकेल का, हे अंमलबजावणीवर अवलंबून आहे. तुमचं मत काय आहे? या योजनेला तुम्ही किती गुण द्याल 10 पैकी? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.